मराठी नववर्ष के पार्श्वभूमि पर गुड़ी उभारकर हर्षवर्धन जाधव इन्होंने अपने प्रचार कार्यालय का उद्घाटन करते हुए फिर एक बार अपक्ष उम्मीदवार के तौर पर लोकसभा चुनाव के मैदान में उतरने का स्पष्ट किया है। 2019 लोकसभा चुनाव में हर्षवर्धन जाधव इन्होंने 2,83,798 मत लेकर चंद्रकांत खैरे इन्हें हार का सामना करवाया। इस बार फिर से हर्षवर्धन जाधव के एंट्री से इतिहास दोहराया जाएगा क्या, ऐसी चर्चा राजकारणियों के साथ साथ सामान्य जन भी कर रहे हैं। 100% ही विजयाचीच गुढी आहे आणि हे जे शुभकार्य आहे हे मुळातच या कारणासाठी आहे की 40-45 वर्ष 50 वर्ष मराठा समाज हा आरक्षणासाठी लढतोय, मात्र त्याला न्याय मिळालेला नाही आणि म्हणून त्याला न्याय मिळावा म्हणून दिल्लीत जाऊन या संदर्भामध्ये पावलं उचलून त्याला न्याय मिळवून देऊन मराठा आरक्षण मिळवायचं अशा पद्धतीची भूमिका आणि त्याचबरोबर जेही शेतकरी वर्ग आहेत ज्यांना सातत्याने त्रास सहन करावा लागतोय, मग तो विम्याच्या संदर्भात असू देत किंवा तो नुकसान भरपाईच्या संदर्भात असू देत किंवा पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात पर्यंत आज परिस्थिती खराब झाली आहे, दुष्काळी परिस्थिती आहे, सातत्याने तो अडचणीत असतो, मध्यमवर्गीय सातत्याने अडचणीला सामोरे जात असतो आणि याला परिणामकारक उपाय मिळावा म्हणून ही लोकसभेची निवडणूक लढवायची आणि या सगळ्या जे प्रलंबित प्रश्न आहेत या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याच्या संदर्भातली कठोर, कटाक्ष आणि स्ट्रेट फॉरवर्ड भूमिका घ्यायची।